आज होती नवरात्रीचा 5वा दिवस. रंग होता हिरवा. माझ्याकडे हिरवी साडी होती, पण आपलं रोजचंच ते उशीर झाला त्यामुळे पटकन ड्रेस घालून घेतला आणि आरतीला गेली. कारण आरती असते 12 वाजता. त्यामुळं आरतीला गेली. आरतीवरून घरी आली तर मी एक YouTubeला रेसिपी पाहिली होती, की साबुदाण्याचे पीठ आणि भगरीच्या पिठाचा डोसा. तर हे मी ना रेडीमेड पीठ होतं ना त्याचा डोसा बनवला आणि त्यानेच हे असं झालं, की काय मलाच माहीत नाही. कारण की एवढं पीठ चिकट होतं ना, भाकरीसाठी मी आणलं होतं दळून. तर ते डोसेच त्याचे उलटले नाहीत, पण टेस्टला म्हटलं चांगले होते. मग म्हटलं जाऊ दे. तर ते होते ते डोसे गरम करत होते कडक आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी लस्सी आणली होती. ती लस्सी खात होते. पण खाण्यात भेंडीची भाजी बरोबर मी खाऊन बघितलं तर एवढं काही वाईट नव्हतं. छान लागलं. मी काही टाकून दिलं नाही. मस्त असं खाऊन घेतलं. आणि संध्याकाळी मुलांसाठी बनवत होते थोडीशी पनीरची भुर्जी. कारण दोघांसाठीच कशी भाजी बनवत बसायचं. मग असं काहीतरी जुगाड केलं. त्यांना देखील पनीरची भुर्जी बनवली कांदा टोमॅटो टाकून आणि मला नुसतं ना मी लाल तिखट टाकून मला देखील ना मी पनीरचीच भुर्जी बनवली होती. आणि मुलांना त्या पनीरच्या भुर्जीमध्ये थोडासा पनीर मसाला टाकला. पण मला जी बनवली होती ती मी फक्त साधीच बनवली, कारण उपवास असल्यामुळे मला काही असं टाकता आलं नाही. आज नवरात्री स्पेशल मुलांचे फॅन्सी ड्रेस शो होते. त्याच्यामध्येच माझा मुलगा हा मावळा बनला आहे आणि त्याने शिवगर्जना देखील तो बोलला आहे. पुढे मी त्याची शिवगर्जना क्लिप ॲड करते, ती देखील तुम्ही नक्की पहा. तर माझा छोटासा मावळा कसा दिसतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कार्यक्रम वगैरे झाला आणि मग नंतर आम्ही गरबा खेळण्यासाठी गेलो. तर मला गरबा येतोय का हे देखील सांगा, कारण इथं आल्यापासूनच मी गरबा शिकलेले आहे. आमच्या गावाकडे असं गरबा वगैरे काहीच नसतं. घरी आली आणि मस्तपैकी सकाळची भेंडीची भाजी, पनीरची भुर्जी आणि उपवासाची दशमी खाऊन मी मस्त असं फराळ केलं. क्षत्रिय